रमजान ईदसाठी बाजार करून घरी परतत असताना दुचाकी व डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 2 मुलांसह तिघांचा मृत्यू झालाय, तर महिला गंभीर जखमी झाली. बुधवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास आष्टा ते इस्लामपूर मार्गावर हा अपघात घडला. अपघातानंतर डंपर चालकाने डंपर जागेवर सोडून पलायन केलं. आष्ट्याजवळ असलेल्या शिंदेमळा येथील हॉटेल नंदनवर समोर दुचाकी व डंपरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात अशफाक शब्बीर पटेल वय 39, मुलगा अशरफ अशफाक पटेल वय 12 आणि असद अशफाक पटेल वय 10 सर्व कुंडलवाडी तालुका वाळवा हे तिघे जागीच ठार झाले, तर हसीना अशफाक पटेल वय 35 हे महिला गंभीर जखमी झाले. पटेल कुटुंबीय रमजानचा सण सोमवारी असल्याने कपडे व सणासाठी बाजार खरेदी करण्यासाठी दुचाकीवरून MHBD 2819 वरून आष्टा येथे गेले होते. साहित्य खरेदी करून सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास गावी परतत असताना इस्लामपूरहून सांगलीकडे खडी भरून निघालेल्या डंपरनं MH10 DT 0468 याने धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की दुचाकी चालकाच्या समोरील बाजू चाकाखाली सापडली व या अपघातात पित्यासह 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेले मुलं अशरफ हा 7वीत तर असद 5वीच्या वर्गात शिकत होता. रमजान या पवित्र सणाच्या कालावधीतच तिघांचा मृत्यू झाल्यानं कुंडलवाडीत हळहळ व्यक्त होते. दरम्यान अपघातानंतर लोकांची गर्दी जमली. जमाव अंगावर येत असल्याचं लक्षात येता चालकाने डंपर जागेवर सोडून पलायन केलं. दुर्घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमी महिलेला उपचारासाठी तात्काळ इस्लामपूरच्या रुग्णालयात धाडण्यात आलं आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. पटेल कुटुंबियांनी रमजान महिन्याचे रोजे केले होते. रमजान ईद सोमवारी साजरी होणार असून याची तयारी करण्यासाठी सहकुटुंब पटेल आष्टा येथे बाजारासाठी गेले होते. एकाच वाहनावरून 2 मुले व पत्नी यांना घेऊन त्यांनी बाजारी केला. ईदची खीर करण्यासाठी लागणारा सुका मेवा, शेवया व अन्य साहित्य खरेदी करून मुलांना कपडे खरेदी केले होते. मात्र घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातल्यानं गावकरी हळहळ व्यक्त करतात.